तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स पाहणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासचा सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे आपण काय आहे 560 पेजेसचे पीडीएफ तयार केलेली आहे। जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर 250 मध्ये मिळणार आहे, नाहीतर ते तुम्हाला 300 350 ला पडणार आहे। विद्यार्थ्यांनो, पूर्वी घेण्याच्या या पीडीएफ मध्ये आपल्याला मिळणार काय आहे तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे। या अधिनियमावर कोणत्याही परीक्षेमध्ये या परीक्षेमध्ये किंवा इतर परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न पडेल ना पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही, 100% खात्री आहे। तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील मिळणार आहेत। इतिहास मधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेल, एवढ्या डिटेल मध्ये एमसीक्यू कुठेही मिळणार नाही, 100% खात्री आहे। त्याच्यानंतर विज्ञानवरील 500+ एमसीक्यू, भूगोलवरील एमसीक्यू मिळणार आहे, जनगणना 2011 असो त्यावरील एमसीक्यू मिळणार आहे। तसेच याच्यावरील अतिशय स्पेशल असलेले एमसीक्यू देखील आपल्याला मिळणार आहेत। राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या सर्वांवरील एमसीक्यू मिळणार आहे। आता जोही इच्छुक आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना रिक्वेस्ट आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्या सर्वांनी तर नक्कीच करायचं आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो आपण कव्हर करूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, महानगरपालिका स्थापन होण्यासाठी लोकसंख्या किती असावी लागते ते विचारलेलं आहे। महानगरपालिका एखाद्या शहरामध्ये स्थापन होण्यासाठी 4 लाख प्लस, 3 लाख प्लस, 5 लाख प्लस किंवा 2, तर ऑप्शन्स मध्ये 3 योग्य आहे। 5 लाख प्लस जे आहे विद्यार्थ्यांनो शहरी लोकसंख्या असणे गरजेचे असते कोणत्याही शहरामध्ये महानगरपालिका स्थापन होण्यासाठी। तर या ठिकाणी प्रश्न दुसरा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर किती टक्के होता ते सांगायचं आहे। साक्षरता दर आपल्या राज्याचा विचारलेला 66.6%, 55.7, 88.8 किंवा या ठिकाणी 77.6। तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो, 77.6% एवढा जो आहे तो असलेला दिसतो। प्रश्न दुसरा पाहूया। तिसरा, भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 74 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे। राज्यघटनेतील फक्त आर्टिकल लक्षात घ्या, 74 बी विचारलेले, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान। तर ऑप्शन्स मध्ये 1 योग्य आहे, म्हणजेच मंत्रिमंडळाशी संबंधित राज्यघटनेतील आर्टिकल 74 असलेले लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया प्रश्न चौथा। तर क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जात असतो ते विचारलेलं आहे। क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये द्रोणाचार्य, ध्यानचंद, ग्रॅमी किंवा भारतरत्न। तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे तो क्रीडा क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रशिक्षण दिल्या कारणास तो दिला जात असतो। कव्हर करूया प्रश्न पाचवा। भारताच्या राष्ट्रपतींना पद तसेच गोपनीयतेची जी शपथ आहे ती कोणामार्फत दिली जात असते। व्यक्ती कोणते आहेत? राष्ट्रपती यांना। राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा मुख्यमंत्री। तर ऑप्शन्स मध्ये 3 योग्य आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याकडून जे आहे राष्ट्रपतींना पद तसेच गोपनीयतेची शपथ दिली जात असते। प्रश्न सहावा, उमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, सर्वांनाच माहित आहे। तर विचारलेलं आहे की अधिवेशन कितव्या क्रमांकाचे होते ज्यामध्ये उमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष राहिलेले होते, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या। तर ऑप्शन्स मध्ये 1 योग्य आहे। पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी यांनी होते। प्रश्न सातवा पाहूया। पूर कालव्यांची सर्वात जास्त जी संख्या आहे ती कोणत्या राज्यामध्ये आहे? आपण कव्हर केलेला प्रश्न आहे, रिपीट झालेला आहे। पूर कालव्यांची सर्वात जास्त संख्या हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश किंवा तामिळनाडू। ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2, पंजाब राज्यामध्ये पूर कालव्यांची सर्वात जास्त संख्या असलेली दिसते। कव्हर करूया प्रश्न आठवा। भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू जेव्हा झाली होती तेव्हा रेल्वे सुरू झाल्याची जी माहिती होती, बातमी होती, कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेली होती? ते वृत्तपत्र ज्ञानोदय, दर्पण, केसरी किंवा प्रबुद्ध भारत। तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 1 योग्य आहे। ते वृत्तपत्र होते ज्ञानोदय, ज्यामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी छापण्यात आलेली होती सर्वप्रथम। प्रश्न 9वा। तर वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र कोणत्या धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी सुरू करण्यात आलेले होते?
कोणत्या धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी सुरू करण्यात आले होते? ज्ञान वर्तमान दीपिका. ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध किंवा मुस्लिम? तर ऑप्शन्समध्ये एक म्हणजेच ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी. कव्हर करूया प्रश्न पुढचा. प्रश्न 10वा दिसतो. शरीराचा तोल सांभाळण्याचे जे कार्य आहे खालीलपैकी कोणता भाग करत असतो? तोल सांभाळण्याचे कार्य. लहान मेंदू, चेतातंतू, मोठा मेंदू किंवा नवरील नाही? ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक योग्य आहे. तोल सांभाळण्याचे कार्य लहान मेंदू करत असतो. कव्हर करूया प्रश्न 11वा. एकता दिवस म्हणून कोणाचा जो जन्मदिवस आहे तो साजरा होत असतो ते विचारलेलं आहे. एकता दिवस म्हणून महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, अब्दुल कलाम, लोकमान्य टिळक? तर वल्लभभाई पटेल यांचा जो जन्मदिवस आहे तो एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो हे कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 12वा. तर 12वा प्रश्न असा आहे. मादी बेडकाच्या शरीरामध्ये खालीलपैकी कोणता अवयव असतो? नसतो. मेदी बेडकाच्या शरीरामध्ये मादी बेडकाच्या शरीरामध्ये होते कधी कधी कान, मेंदू, स्वरकोश किंवा डोळे? तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. स्वरकोश जो आहे तो मादी बेडकाच्या शरीरामध्ये नसतो हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 13व्या क्रमांकाचा. तर असा आहे. बापूजी आने यांना कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे. बापूजी आने यांना. तर क्रांतीवीर, लोकनायक, परमवीर किंवा क्रांतिकारक? तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. म्हणजेच लोकनायक या नावाने बापूजी आने यांना ओळखले जाते. कव्हर करूया प्रश्न 14वा. तर जंतर मंतर हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या शहरामध्ये आहे? तुम्हाला उत्तर येत असेल. सोपा प्रश्न आहे. जंतर मंतर हे ऐतिहासिक ठिकाण नाशिक, पुणे, दिल्ली किंवा नागपूर? तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 दिल्ली या शहरामध्ये जंतर मंतर आहे. कव्हर करूया प्रश्न 15वा. मानवी शरीरातील लाल रक्तपेशींचे सरासरी आयुष्यमान जे आहे ते किती दिवसाचे असते? कोणत्या पेशी विचारलेल्या आहेत? लाल रक्तपेशी. तर 130, 120, 200 किंवा 150? तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर किती? 2. 120 दिवसांचा सरासरी कालावधी असलेला दिसतो. प्रश्न 16वा पाहूया. फुलपाखरू कोणत्या प्रजातीत येतो ते सांगायचं आहे. फुलपाखरू कोणत्या प्रजातीत येत असतो? कीटक, पक्षी, प्राणी किंवा वरील नाही? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक योग्य आहे. कीटक वर्गामध्ये किंवा प्रजातीमध्ये फुलपाखरू येते. 17वा प्रश्न पाहूया. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभावर बॉम्ब कधी फेकला होता ते आपल्याला सांगायचं आहे. ते वर्ष विचारलेले आहे. ज्या वर्षी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेवर टाकला होता. तर 8 एप्रिल 1931, 1934, 1932 किंवा 30? तर 8 एप्रिल 1930 या वर्षी या दिवशी जो आहे दोघांनी मिळून टाकलेला बॉम्ब होता हे कळते. तर प्रश्न 8वा. महात्मा फुले यांना कोणत्या क्रांतीचे जनक म्हणतात? महात्मा फुले यांना ऑप्शन्समध्ये आहे शिक्षण, सामाजिक, आर्थिक किंवा राजनीतिक? तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 2 म्हणजेच सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांना म्हणतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 19वा. झाडांच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? हरितद्रव्य तयार होण्यास झाडांच्या पानामध्ये कार्बन, सूर्यप्रकाश, नायट्रोजन किंवा ऑक्सिजन? ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2. सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते पानांमध्ये हरितद्रव्य निर्माण होण्यासाठी. प्रश्न 20वा. भटनागर पुरस्कार कोणत्या 2 क्षेत्रामध्ये दिला जातो ते विचारलेलं आहे. पुरस्काराचं नाव भटनागर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वरील दोन्ही किंवा साहित्य? ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3. विज्ञान, तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रामध्ये कोणता? तर भटनागर पुरस्कार दिला जातो. कव्हर करूया प्रश्न 21वा. मराठा साम्राज्य कधी किंवा कोणत्या वर्षी सुरू झालेले होते ते विचारलेलं आहे. कोणत्या वर्षापासून मराठा साम्राज्य सुरू झालेले होते? 1677, 1678, 1674 किंवा 1680? ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. मराठा साम्राज्य 1674 मध्ये सुरू झालेले होते.
प्रश्न 22वा, भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21, फक्त आर्टिकल लक्षात घ्या, आर्टिकल 21 कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. संपत्ती हक्क, धर्म स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3, व्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित राज्यघटनेतील कलम 21 असलेले लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 23वा, सेनापती बापट यांचे जन्मगाव पुढीलपैकी कोणते होते ते सांगायचं आहे. कोणाचे? सेनापती बापट यांचे. पंढरपूर, कागल, पोखर्णी किंवा पारनेर. ऑप्शन्समध्ये 4, पारनेर हे सेनापती बापट यांचे जन्मगाव असलेले कळते. प्रश्न 24वा पाहूया. तर कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याशी संलग्न आहे? ते कोणते जिल्हे आहेत दिल्ल्यापैकी ज्या जिल्ह्याची सीमा गुजरातला संलग्न आहे? नंदुरबार, धुळे, नाशिक किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्समध्ये 4 योग्य आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यांची सीमा गुजरात या राज्याशी संलग्न असलेली दिसते. कव्हर करूया प्रश्न 25वा. शेष अधिकार हा जो भाग आहे, शेष अधिकार हा जो भाग आहे विद्यार्थ्यांनो, हा कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. तर कॅनडा, जर्मनी, इटली किंवा स्वीडन. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो एक योग्य राहील, म्हणजेच कॅनडा या देशाकडून जो आहे आपल्या राज्यघटनेमध्ये कोणता शेष अधिकार हा भाग घेण्यात आलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 26वा. तर असा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला एकही तालुका नाही ते सांगायचं आहे. एकही तालुका नसलेला जिल्हा. पुणे, मुंबई, ठाणे किंवा बीड. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती? 2. मुंबई शहर या जिल्ह्याला एकही तालुका अस्तित्वात सध्या नाही आहे. कव्हर करूया प्रश्न 27वा. रॉ ही अतिशय गुप्तचर संस्था कोणत्या देशाची आहे? रॉ ही संस्था भारत, जर्मनी, स्वीडन किंवा इटली. तर ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे, म्हणजेच भारत या देशाची रॉ ही संस्था असलेली कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 28वा. पाताळेश्वर मंदिर कोणाच्या राजवंशामध्ये बांधलेलं आहे? पाताळेश्वर मंदिर राष्ट्रकूट, राजवंश, मौर्यवंश किंवा वरील नाही. तर राष्ट्रकूटाच्या काळामध्ये पाताळेश्वर मंदिर हे बांधण्यात आलेले लक्षात येते. प्रश्न 29वा. रानवाटा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे. पुस्तक आहे रानवाटा. इरावती कर्वे, शांता शेळके, मारुती चित्तमपल्ली किंवा नरेंद्र दाभोळकर. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. मारुती चित्तमपल्ली यांनी रानवाटा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत हे कळतात. प्रश्न 30वा. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते आहे? दुसऱ्या क्रमांकाचे सांगायचे आहे. महाराष्ट्र, केरळ, मिझोरम, तेलंगणा. तर दुसऱ्या म्हटलं तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. मिझोरम हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचे असलेले कळते. अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर आहे आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना, या ठिकाणी ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, या दोन्हीही महानगरपालिकासाठी आपण 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. ही PDF जोही इच्छुक विद्यार्थी आहे घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा, रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करताल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड जेव्हा कधी होईल ना, त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हालाच मिळून जाईल. लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला नक्कीच दाखवायचा असतो, तर ते पण करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.